सगळ्यात महत्त्वाचा सायलेंट किलर आहे तो म्हणजे तुमच्या बैठी जीवनशैली एक्सरसाइजचा. जे मी पेशंटला स्पष्ट शब्दात सांगते, चालाल तर वाचा. आजकाल बरेचसे गैरसमज आहेत जेनेटिक आजाराबद्दल. अनुवांशिकता त्याच्या वडिलांना होतं म्हणून मला झालं वगैरे. तर हृदयरोग किंवा हार्ट अटॅक ज्यांना येऊन गेलाय फॅमिलीमध्ये हिस्ट्री, तर त्याचा काय रेशो आहे किंवा तो पुढच्या पिढ्यांवरती परिणाम करतो का? पालकांना झालेला असेल तर मुलांना होऊ शकतो का? जेनेटिक फॅक्टर खूप आहे. म्हणजे Okay. 65% हा आजार पुढच्या पिढीमध्ये जातो. ओके. आणि जर मागच्या पिढीमध्ये नसेल, पण जर लाईफस्टाईल जर खराब असेल तर 4-5% तोही आपण एक कन्सिडर करायचा. पण मी तुम्हाला एक स्पष्ट सांगते, आपण आता फॉर एक्झाम्पल बाल्डनेसचे पेशंट आहेत, टक्कल पडले, तर आपण म्हणतो अरे नाही माझ्या आजोबांना पण होतं, वडिलांना पण होतं, मग मलाही अगदी झालं. सहजपणे आपण सांगतो. मग हार्ट अटॅक, डायबिटीज आमच्यात फॅमिलियर आहे. म्हणजेच काय, जे आजोबा खात होते तेच तुम्ही तेच वडील खात आहेत, वडील जे खात आहेत तीच लाईफस्टाईल तुम्ही मेंटेन करताय, आणि मग हा पिढीजात येतोय. इफ यू नो दॅट की माझं जेनेटिक फॅक्टरने माझ्या ह्याच्यामध्ये बीपी आहे, डायबिटीज आहे, तर यू रीड अबाउट दॅट डिझीज. नसेल तर तुम्ही डॉक्टरांकडे या. म्हणजे पुन्हा प्रिव्हेंटिव्हमध्ये बऱ्याच पेशंट्स असे येतात की आम्हाला माहिती पाहिजे डॉक्टर, बरोबर आहे की बाबा हे कशामुळे होतंय आणि मी काय काळजी घेतली पाहिजे. दॅट इज कॉल्ड एज अ प्रिव्हेन्शन. एक्झॅक्ट. त्यामुळे जेनेटिक फॅक्टर आहे का, तर 100% आहे. पण तुम्ही तर जेनेटिक्स कुठेतरी तर ब्रेक करायचं आहे, तर यू हॅव टू चेंज युअर लाईफस्टाईल. म्हणजे डॉक्टरांनी तुमची हिस्ट्री घेण्या अगोदर तुम्ही तुमच्या फॅमिलीची हिस्ट्री चेक केली पाहिजे की काय काय होतं, आणि त्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला मला पाहिजे. परत नाही झालं पाहिजे. पुढाकार घेतला पाहिजे. इन्स्टेड ऑफ तो एक बिरुदावली मिरवण्यापेक्षा हा. तुम्ही काळजी घेतली पाहिजे. अरे माझ्या आजोबांपासून डायबिटीज आहे, मी आज 25शीत आहे, 30शीत आहे, मला काळजी घेतली पाहिजे, आणि त्यासाठी मी काय करू शकतो हे Exactly. पहिल्यांदा. आणि ते पुन्हा प्रिव्हेंटिव्ह मध्ये तुम्ही करून Definitely. घेताय. खूप पेशंट्स येतात. म्हणजे अगदी आनंदाने सांगावं असं वाटतं. पूर्वी खंत होती, आता आनंद आहे की पेशंट फक्त हार्ट प्लास्टिक झाली, झाल्यावरच बायपास झाली, हार्ट वीक आहे, मग यायचे. प्रिव्हेन्शन म्हणून पेशंट कुणी येत नव्हते. पण आता येतंय. आताच्या ह्या म्हणजे जसं मगाशी आपण बोललो की कोविड नंतर हा फॅक्टर खूप वाढलाय की लोक अवेअरनेस म्हणून येत आहेत. आता हार्ट जे आहे आपलं हार्ट, आपण म्हणजे नाही का दिल, तो अगदी बॉलिवूड पासून सगळ्यांचा काय ते जिवाळ्याचा विषय. हार्ट, हा. दिल, हृदय वसंत फुलतो असं म्हणतात, पण तो वसंत फुलणं म्हणजे आनंददायी जीवन असणं, आणि त्याच्यासाठी म्हणून हृदयाचे असणारे सायलेंट किलर्स काय आहेत जे म्हणजे हार्ट डिझीज होण्यासाठी जे सायलेंट किलर्स म्हणतात ते तुला आतापर्यंत मी बोलले दोनच गोष्टी, बीपी अँड डायबिटीज. ऑफकोर्स अनकंट्रोल बीपी अँड अनकंट्रोल डायबिटीज इज ऑलवेज डेंजरस टू युअर हार्ट. ओके, म्हणून इट शुड बी अंडर कंट्रोल. फर्स्ट पार्ट येतो तो म्हणजे तुमचं वय. जसं Okay. वय वाढत जाईल तसं आपल्या रक्तवाहिन्या ह्या कडक होतात, आणि वयानुसार येणारा हार्ट डिझीज हा असतो. परंतु मला इथं नमूद करावं असं वाटतं की जे यंगस्टर्स आहेत त्यांनी आपलं एजिंग मॅपिंग करणं खूप गरजेचं आहे. त्याचे पण काही कार्डियक मार्कर्स आहेत. ओके. की इज देअर एनी चान्सेस ऑफ हार्ट अटॅक टू मी डॉक्टर, बर मला ब्रेन स्ट्रोकचे वगैरे काही चान्सेस आहेत का, माझ्या रक्तवाहिन्या काही कडक झालेत का, बर ह्या आपण ब्लड इन्व्हेस्टिगेशनवरून समजून घेऊ शकतो. तर ते आधी करणं गरजेचं आहे. त्यामुळे वय कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी म्हणजे जे प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम म्हणतो त्याच्यामध्ये आम्ही हेही सांगतो की वय कंट्रोलमध्ये ठेवणं कसं गरजेचं आहे. ओके. दुसरा पार्ट असतो तो म्हणजे तुमच्या डिफिशियन्सीज, विटॅमिन डी, विटॅमिन B12, फोलिक ॲसिड, विटॅमिन सी, याचं आहारामध्ये तुमच्या काय कमतरता आहे का हे आधी बघितलं जातं, आणि त्याच्यानुसार त्याचं सप्लिमेंट घेणं गरजेचं आहे. तिसरा भाग असतो तो म्हणजे सायलेंट किलरमध्ये, ते म्हणजे व्यसन. त्यामुळे स्मोकिंग इज व्हेरी डेंजरस टू युअर हेल्थ. अल्कोहोलिक किंवा तंबाखू इथं ठेवून काम करणं, गुटखा खाणं, मिशरी लावून काम करणं काही महिलांच्या मध्ये असतं. त्यातल्या त्यात युजली ग्रामीण भागात किंवा भरपूर जो कामगार वर्ग आहे त्यांना मिशरी लावून काम करायची सवय. पण तंबाखू इज अ निकोटिनिक ॲसिड. जेव्हा तुम्हाला हार्ट अटॅक येतो तेव्हा आम्ही जिभेखाली गोळी ठेवतो, कारण जिभेखाली ठेवलेली गोळीचं फास्ट ॲब्सॉर्प्शन हे तुमच्या डिरेक्टली हृदयावर काम होते. तुम्ही तर तंबाखू इथं ठेवून काम करताय, म्हणजे निकोटिनिक ॲसिड डिरेक्टली हार्टवर काम करत असतं, आणि मग रक्तवाहिन्या हृदयावरचा लोड वाढतो, हृदयाची धडधड वाढत असते. तिसरा सायलेंट किलर जर म्हटलं तर मानसिक ताणतणाव, जसं मगाशी मी बोलले की खूप महत्त्वाचं आहे. त्याच्या पुढचं आहे ते म्हणजे एनी टाईप ऑफ व्हायरल ऑर बॅक्टेरियल इन्फेक्शन्स, डेंग्यू, स्वाईन फ्लू, कोविड, चिकनगुनिया, टायफॉइड वगैरे. त्याच्या पुढचं सायलेंट किलर आहे ते म्हणजे तुमचं प्रदूषण. हे प्रदूषण तिन्हीमधून जातं, हवा, अन्न, पाणी.
जसं बरोबर. पेट्रोलच्या धुरातून काही गोष्टी जातात, टायरचं घर्षण, पूर्वी रबर टायर होते, आता रेडियल टायर वापरतो आपण. त्या रेडियलायझेशनच्या प्रोसेसमध्ये खूप सारे कॅडमियम वगैरे धातू वापरतात. जेव्हा त्याचं गरम होतं, म्हणून हिटलिस्टवर असतात जे एक्सपोज राहतात ह्या पोल्युशनला, त्यांना हार्ट अटॅकचे चान्सेस खूप आहेत. तिसरं आहे, पूर्वी आपण ऑर्गॅनिक खात होतो, आता इनऑर्गॅनिक खायला लागलो. म्हणजे मी मगाशी एक तो पॉइंट राहून गेला की भाज्या जेव्हा तुम्ही घरी घेऊन येता तेव्हा आता सगळ्या हो. सगळ्या रासायनिक खतापासून बनतात. केमिकल तर औषधं ती मारली. भाजी एक अर्धा तासासाठी खायचा सोडा, एक चांगलं समजा एक मेथीची पेंडी आहे तर 2 चमचे खायचा सोडा आणि एक एवढंसं मीठ, खडे मीठ त्याच्यात टाकायचं आणि अर्धा तास ती भाजी तशी भिजवून ठेवा नॉर्मल पाण्यामध्ये. गरम नाही करायचं. नाही नॉर्मल पाण्यामध्ये, म्हणजे ऍटलिस्ट त्याच्यावरचं जे काही पेस्टिसाइड केमिकलचा लेअर असेल तो कमी केला जातो. किंवा फ्रुट्स असतील ते पण त्या पद्धतीने खावा. आणि ती सगळ्यात महत्त्वाचा सायलेंट किलर आहे तो म्हणजे तुमच्या बैठी जीवनशैली, एक्झरसाईजचा अभाव. म्हणजे मी पेशंटला स्पष्ट शब्दात सांगते, चालाल तर वाचाल. क्या बात आहे. चालाल तर वाचाल. चालाल तर वाचाल. आपण वाचाल म्हणतो तर ना वाचाल वाचाल. तर वाचाल, पण चालाल तर वाचाल, मग वाचाल. मग वाचाल. मगच तुम्ही वाचाल. क्या बात. ग्रेट. म्हणजे अँटी एजिंग साठी वेगवेगळ्या क्रीम लावत बसण्यापेक्षा तुम्हाला तुमच्या हार्टवरती काम केलं पाहिजे आणि हे जे सायलेंट किलर्स आहेत ह्यांच्यापासून लांब राहिलं पाहिजे, ह्यांच्यापासून होणारे धोके त्याबद्दल अवेअर झालं पाहिजे. एवढं सगळं करत असताना हे वेळेचा आणि ह्याचा भाग आहे. तरी पण मला तुम्हाला विचारायला आवडेल की अशा साईन आहेत का की ज्या अगोदर एखादा आठवडा 2 आठवडा की हार्ट अटॅक येण्या अगोदर असे काही साईन किंवा सिग्नल सिम्पटम्स दिसतात का? दिसतात. काय असतात डेफिनेटली ते? दिसतात. पहिला कॉमन सिम्पटम्स असतो थकवा येणं, त्यामुळे ज्याला आम्ही क्रोनिक फटीक सिंड्रोम असं म्हणतो. त्यामुळे क्रोनिक फटीक सिंड्रोमला इग्नोर करू नका. मी सतत थकतोय तर हा नाही, आजकाल कामाचा व्यापच वाढलाय, नाही जरा जास्तच लोड आहे, मी थोडंसं जास्त ॲडिशनल काम घेतलंय, आपण असं म्हणतो. आपली कॅपॅसिटी खूप आहे तशी मानवी ह्युमन बॉडीची, पण आपण ते थकवा येणं. दुसरं ते म्हणजे चक्कर येत असते पेशंटला. मग आता कसं आहे, हार्ट अटॅक हा प्रत्येक वेळी म्हणजे हार्टचाच असतो असं नाही, काही वेळा मेंदूचे अटॅक पण येतात, ज्याला स्ट्रोक म्हणतात तुम्ही, पॅरालिसिसचा अटॅक येणं. मग अशा ह्याच्यामध्ये काही वेळांना सडन पेशंटला ब्लॅकआउट होत असतं, चक्कर येत असते, तोल जात असतात, किंवा दाब आल्यासारखं होतो. चालायला जेव्हा मी चालतो तेव्हा पेशंटला दाब येतो, म्हणजे छातीवर दाबल्यासारखं वाटतं. काही ठराविक अंतर गेलं की मला दम लागतो. एक पेशंट माझ्याकडे असा होता की दर 100 मीटरवर पेशंटला थांबायला लागायचं. अरे बापरे. की दुखतंय, मला दाब येतोय कसा तरी, पुन्हा 100 मीटर गेले की थांबायचं. आता जेव्हा त्याने पूर्ण ही ECP, ACT वगैरे ट्रीटमेंट घेतल्यानंतर परवाच पेशंट मला सांगत होता की डॉक्टर मी आता 5 किलोमीटर नॉनस्टॉप चालतो की ज्याच्यात एक चढ पण आहे. आता ही काही जादू नाहीये, रक्तपुरवठा त्याचा वाढणं गरजेचं आहे की जो पूर्वी नव्हता, रक्तपुरवठा कमी पडत असतो. त्यामुळे ते एक लक्षण असतं की दम लागणं. काही वेळा पेशंटला चालायला सुरुवात झाली, एक्झरसाईज, एनी टाईप ऑफ एक्झरसाईज, मग तुम्ही ओझं उचललेलं असू दे, आंघोळ करता, जेवण झाल्यानंतर, ज्याला आम्ही पोस्ट प्रँडियल एंजायना म्हणतो, किंवा सेक्शुअल ॲक्टच्या वेळी पेशंटला जेव्हा छातीवर दाब येतो किंवा लेफ्ट शोल्डर पेन होतं तर ते कार्डियक पेन असू शकतं. त्यामुळे निग्लेक्ट नाही करायचं त्याच्या. ह्या गोष्टी तुम्ही ओळखल्या पाहिजेत की तुमच्या दैनंदिन जीवनात जर असे काही बदल थोडे दिसतात, समथिंग की तुम्ही लगेच तुमच्या डॉक्टरांशी गो अँड चेक युअरसेल्फ, डू द टेस्ट, नेसेसरी टेस्ट तुम्ही केल्याच पाहिजे. डेफिनेट. मी सरळ सांगते की जसं मगाशी आपण म्हणलो ना की अनुवंशिकता वगैरे जर असेल तर वयाच्या, आता पूर्वी होतं की 60 नंतर तपासण्या करा, मी तर आता सांगते 30 नंतर तुम्ही तपासण्या सुरू केल्या. दरवर्षी इको करणं आणि काही हृदयाच्या ज्याला आपण म्हणतो कार्डियक मार्कर्स ते करणं खूप गरजेचं आहे. लिपिड प्रोफाईल, किडनी प्रोफाईल, लिव्हर प्रोफाईल, LFT, हे सगळे हे रुटीन आहेत. कार्डियक मार्कर्स इज डिफरंट, त्याच्या अतिरिक्त आहेत त्या. काय असतं कार्डियक मार्कर्स? काही होमोसिस्टीन, HSCRP वगैरे, विटॅमिन D, B12 वगैरे अशा काही आहेत लायपोप्रोटीन्स बघणं की जे त्याचे प्रमाण जर वाढलं असेल तर तुम्हाला हार्ट अटॅकचे चान्सेस वाढत असतात. ओके.